गौरव, रिश्तों के भी रूप बदलते हैं, नए नए सांचे में ढलते हैं। आपण सगळ्यात आधी मुहूर्तमेढ आणि मेहंदीचा व्लॉग बघितला. आज आपण पाहणार आहोत विडे आणि रिसेप्शनचा व्लॉग. लग्नाच्या आदल्या दिवशी रिसेप्शन होतं. माझ्या साईडला आहे मानसी, माझी वहिनी, वरमाई म्हणजेच गीता काकू, ज्योती दीदी, माझी मम्मी, त्यानंतर रूपा आंटी आणि सोनिया. चला तर मग बघूया विड्याला आणि रिसेप्शनला काय काय मजा केली. हे सगळे प्रोग्राम झाले होते बँगलोरमध्ये. संगीत वेगळीकडं होतं आणि रिसेप्शन आणि लग्न या ठिकाणी होणार होतं. आता विड्याचा प्रोग्राम आहे, तर आम्ही सगळे रेडी होऊन विड्यासाठी आलेलो आहोत. चला बघूया आतलं डेकोरेशन कसं कसं केलं आहे. आल्याबरोबर वेलकम ड्रिंक घेतलं. बाकी सगळी मजा मस्ती चालूच होती. इकडे विहान, तक्ष्वी सगळे खेळत आहेत आणि त्यांच्या आज्या त्यांच्या मागे आहेत. आजी लोकांची ड्युटी. तोपर्यंत नवऱ्या मुलाची एंट्री झाली, म्हणजे सुहासची. आम्ही सगळे ज्यांची वाट बघत होतो मोठ्या आतुरतेनं, त्यांचं औक्षण करून त्यांना आत घेतलं. इथे सुहास दिसत आहेत, शेजारी त्यांची बहीण आहे, त्यांची मम्मी आहे, त्यांच्या डाव्या साईडला त्यांचे वडील आहेत. बाकीच्यांची इतकी मला ओळख नाही, बहुतेक हिरव्या साडीतल्या त्यांच्या आजी असाव्यात. आमची नवरी मुलगी अजून रेडी व्हायची आहे बरं का. वेलकम नंतर मग ती रेडी होऊन येणार आहे. पण आमच्या तनूला रेडी व्हायची गरजच नाही. बघा कसली गोड दिसते आहे. विदाऊट मेकअपसुद्धा इतकी सुंदर दिसत होती. कर्नाटकामधली पद्धत आणि आपल्या पद्धतीमध्ये बऱ्यापैकी फरक आहे. इकडे आधी स्टेजवर वराकडील आईवडिलांनी पूजा वगैरे केली. इथे तक्ष्वी आणि इरा खेळतात बघा. दोघींचा हातातला हात सुटला नाही आहे. देवकार्यापासून जे यांचा दंगा चालू आहे तो चालूच आहे. फोटो काढून घ्यायचे, हातात हात घालून फिरायचं, भारी चालू होतं दोघींचं, मजा. तोपर्यंत आमची नवरी मुलगी तयार होऊन आली. तनू, गीता काकू आणि गीतन काका. बघा किती गोड दिसते. जितका लग्नाचा हॉल सुंदर होता तितकाच डायनिंग हॉलसुद्धा सुंदर होता. इथे जे वॉल पेंटिंग्स होते इतके सुंदर होते ना. आणि जेवण तर अप्रतिम होतं. प्रत्येक वेळी वेगळं जेवण आणि केळीच्या पानामध्ये. काय काय पदार्थ होते माहिती नाही, पण त्यांनी प्रत्येक जेवणासोबत असं एक मेनू कार्ड दिलं होतं. 4 दिवस अखंड आम्ही असं जेवण एन्जॉय करत होतो. सगळे पदार्थ खायचे आणि सगळ्यात शेवटी दही भात. तिथली प्रथा. गौरव आणि जान्हवी हे जे खात आहेत हे आहे फ्राईड आईस्क्रीम. फर्स्ट टाईमच ट्राय केलं. त्यानंतर गाठीभेटींचा कार्यक्रम होता. हा गाठीभेटीचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांना पेढे सर्व केले. मलाई पेढे माझे फेवरेट. आणि मलाई पेढे सर्व करणारा आहे जिनेन, म्हणजे पुष्पांजली वहिनीचा मुलगा.
दुपारी आल्यानंतर जरा विश्रांती घेतली आणि पडदा उघडल्यानंतर असं मस्त इंद्रधनुष्य दिसलं. संध्याकाळी रिसेप्शन होतं आणि त्यासाठी बरेच राजकीय नेतेसुद्धा आले होते. तुम्हाला मी डेकोरेशनसुद्धा दाखवते. खूप सुंदर डेकोरेशन झालं होतं. आम्ही सगळ्यांनी रिसेप्शन पण तितकंच एन्जॉय केलं. लग्नामध्ये कसं असतं की भाऊ बहीण काका काकू मामा मामी सगळे एकत्र भेटतो, त्यामुळं मजा तरी येतेच नाही का. रिसेप्शन लग्नाच्या आदल्या दिवशी होतं आणि याला बरीच लोकं उपस्थित होती. लग्नासाठी आणि विडे हळदीसाठी फक्त ठराविक लोकं होती. बघा किती सुंदर डेकोरेशन केलं आहे, सगळं ओरिजिनल फ्लावर्सनी केलं. इथे मी गौरवला ओरडते कारण कधीच एकसुद्धा चांगला फोटो माझ्यासोबत काढत नाही. काहीतरी मजा मस्ती याची चालूच असते. सगळेजण छान आवरून बसलो होतो, भरपूर फोटोसुद्धा काढले. इथे तुम्हाला अंशुल दिसतोय, तक्ष्वी दिसते, आमची मानसी आहे, गौरव, मी, मम्मी, पप्पा, जान्हवी, साईडला माझे काका. वरवधूंना आशीर्वाद देण्यासाठी CM आले होते. असे बरेच राजकीय नेते तिथे उपस्थित होते. यानंतर होता जेवणाचा प्रोग्राम. रिसेप्शनचं जेवणसुद्धा तितकंच अप्रतिम झालं होतं. हे पण मेनू कार्ड त्यांनी दिलं होतं, पण कन्नडामध्ये होतं. मला कन्नडा वाचायला येत नाही, पण तुम्हाला मी दाखवू शकते. यानंतर होतं फ्रूट बाउल. सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं, मजा आली. तुम्हाला मजा आली की नाही? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मुहूर्तमेढचा आणि संगीतचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा. लिंक